नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, बोर्ड प्रॉब्लेम सोल्युशन सिरीजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी प्रोफेसर प्रणव कानिटकर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। या सिरीजमध्ये आपण बोर्डात आलेले फायनल अकाउंट्सचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतोय। सो नेक्स्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात। आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॉब्लेम नंबर 13 स्टार्ट करणार आहोत। From the following trial balance and adjustments given below, prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2016 and balance sheet as on that date. आपल्याला ट्रायल बॅलन्स दिलाय 31st मार्च 2016 चा। ओपनिंग स्टॉक कुठे रेकॉर्ड होईल? ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। सगळ्या व्हिडिओजमध्ये मी ऑलरेडी एक्सप्लेन केलेलं आहे। गुड्सची मुवमेंट जी आहे ती आपण ट्रेडिंग अकाउंटवरती रेकॉर्ड करतो। इफ गुड्स आर कमिंग इन तर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, इफ गुड्स आर गोइंग आउट तर ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला। ओपनिंग स्टॉक हा फर्स्ट डेचा स्टॉक आहे। सो लास्ट इयरचा क्लोजिंग स्टॉक म्हणजे या वर्षीचा ओपनिंग स्टॉक लास्ट इयरच्या नोटबुक्समधनं तो गोज आउट आहे, या वर्षीच्या नोटबुक्समध्ये तो कम्स इन आहे। डेबिट व्हॉट कम्स इन म्हणून रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। कॅश इन हँड आपली ॲसेट आहे, रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला। डिस्काउंट अलाउड हा एक्सपेंडिचर आहे, रेकॉर्ड होणार आहे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला, कारण त्याचा प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, फॅक्टरी, ट्रेडिंगशी कशाशी संबंध नाही आहे, त्यामुळे रेकॉर्ड होईल P&L अकाउंट डेबिट साईड। सॅलरी पण रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला। ॲडमिनिस्ट्रेशन रिलेटेड एक्सपेन्सेस आहे। लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, प्लांट अँड मशिनरी सगळे रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला। पुढे आलेत सन्ड्री डेटर्स, ते पण रेकॉर्ड होतील बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला। सन्ड्री डेटर इज अ पर्सन फ्रॉम हुम वी हॅव टू रिसीव्ह द मनी, आपल्याला पैसे मिळायचे म्हणजे आपली ॲसेट आहे। पुढे आले इंटरेस्ट पेड, अगेन P&L अकाउंट डेबिट साईड, एक्सपेंडिचर आहे, प्रोडक्शन, फॅक्टरी, मॅन्युफॅक्चरिंगशी संबंध नाही आहे, सो रेकॉर्ड होईल P&L अकाउंट डेबिट साईड। प्रिंटिंग अँड स्टेशनरी अगेन सेम लॉजिक, P&L अकाउंट डेबिट साईडला रेकॉर्ड होईल। परचेसेसमध्ये गुड्स आर कमिंग इन, त्यामुळे ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईडला रेकॉर्ड होतील। पुढे आलेत वेजेस, ते पण होतील रेकॉर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। वेजेस आर पेड टू द वर्कर, सॅलरी इज पेड टू द ऑफिस स्टाफ, सो सॅलरी प्रोडक्शनशी रिलेटेड नाही आहे, त्यामुळे सॅलरी रेकॉर्ड होते P&L अकाउंटच्या डेबिट साईडला। वेजेस वर्कर्सना देतो जे फॅक्टरीमध्ये काम करतात, त्यामुळे त्याचा संबंध प्रोडक्शनशी आहे, त्याच्यामुळे रेकॉर्ड होईल ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला। पुढे आलेत सेल्स रिटर्न, काय करणार आहोत? मायनस फ्रॉम सेल्स। पुढे आलेत बॅड डेट्स, रेकॉर्ड होतील P&L अकाउंटच्या डेबिट साईडला। फायनान्शियल लॉस आहे, त्यामुळे P&L अकाउंट डेबिट साईड। पुढे आलेत कॅपिटल ऑफ दुर्गेश आणि दिनेश, दोन्ही रेकॉर्ड होणार आहेत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला। कॅपिटल फ्रॉम थिंकिंग ऑफ द अँगल ऑफ बिझनेस, जेव्हा केव्हा बिझनेस बंद पडेल तेव्हा आपल्याला हे कॅपिटल बिझनेसमनला परत करायचे, सो थिंकिंग फ्रॉम द अँगल ऑफ बिझनेस इट इज अ लायबिलिटी। सेल्स रेकॉर्ड होतील ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बिकॉज गुड्स आर गोइंग आउट। सन्ड्री क्रेडिटर्स, सन्ड्री क्रेडिटर इज अ पर्सन टू हुम वी हॅव टू पे द मनी, आपल्याला पैसे द्यायचे आहेत म्हणजे आपली काय झाली? लायबिलिटी। बिल्स पेएबल म्हणजेच क्रेडिटर्स, पण ज्यांना आपण रिटर्न प्रॉमिस दिलेला आहे त्यांना आपण म्हणतो बिल्स पेएबल, अगेन पैसे पे करायचे आहेत म्हणजे बॅलन्स शीट लायबिलिटी साईड। बँक लोन, बँकेकडनं लोन घेतले, आपल्याला पैसे पे करायचे आहेत म्हणून बॅलन्स शीट लायबिलिटी साईड। डिस्काउंट रिसिव्ड रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला, आपल्याला डिस्काउंट मिळाला आहे म्हणजे आपलं झालं इन्कम, त्यामुळे रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला, कारण याचा प्रोडक्शन, मॅन्युफॅक्चरिंग, ट्रेडिंग, फॅक्टरीशी काहीही संबंध नाही आहे। आणि परचेस रिटर्न मायनस होतील परचेसेसमधून। ट्रायल बॅलन्स डिस्कस झालाय, तर ॲडजस्टमेंट्स डिस्कस करूयात। पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक, रोज येणारी ॲडजस्टमेंट आहे। क्लोजिंग स्टॉक म्हणजे लास्ट डेचा स्टॉक आहे, हा स्टॉक आपण पुढच्या वर्षात ट्रान्सफर करणार, या वर्षातनं गोज आउट आहे म्हणून पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड। अँड ऑज ऑन द लास्ट डेट क्लोजिंग स्टॉक आपली प्रॉपर्टी आहे, त्यामुळे रेकॉर्ड होईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला। आउटस्टँडिंग सॅलरी वॉज 350, आउटस्टँडिंगचं मिनिंग आहे ड्यू बट नॉट पेड, म्हणजे या वर्षीची सॅलरी आहे पण अजून आपण पे केलेली नाही, म्हणजे जर पे केलेली नसेल तर त्याची जर्नल एंट्री झालेली नाही आहे, त्याचं लेजर पोस्टिंग झालेलं नाही आहे आणि ते ट्रायल बॅलन्समध्ये सुद्धा आलेली नाही। हा या वर्षीचा एक्सपेन्सेस आहे, म्हणजे या वर्षीच्या एक्सपेन्समध्ये तो इन्क्लूड व्हायला पाहिजे, आणि ट्रायल बॅलन्समध्ये जी सॅलरी आहे त्याच्यामध्ये ही सॅलरी इन्क्लूड नाही आहे, म्हणजे काय करायला लागेल आपल्याला? पहिला इफेक्ट ॲडेड टू सॅलरी, आणि ही सॅलरी आपल्याला पे करायला लागणार, फ्युचरमध्ये आपल्याला ही सॅलरी द्यायची आहे, म्हणजे ही झाली आपली लायबिलिटी। सो सेकंड इफेक्ट कुठे जाणार आहे? बॅलन्स शीट लायबिलिटी साईडला। पुढे आलेत वेजेस पेड इन ॲडव्हान्स टू वर्कर्स, सो वर्कर्सना आपण ॲडव्हान्समध्ये वेजेस दिलेत। आता एक्झॅक्टली अपोजिट लॉजिक आहे, पुढच्या वर्षीचे वेजेस थोडक्यात आपण आत्ताच दिलेले आहेत, म्हणजे तो या वर्षाचा एक्सपेन्सेस नाही आहे, सो या वर्षी जे वेजेस दिसत आहेत त्यात काही पैसे पुढच्या वर्षीचे आहेत, म्हणजे पुढच्या वर्षीचा एक्सपेन्सेस त्यात इन्क्लुडेड आहे, आपल्याला तो नको आहे, आपल्याला फक्त या वर्षीचा एक्सपेन्सेस पाहिजे,
म्हणून पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम वेजेस. आणि दुसरा इफेक्ट कुठे जाईल? दुसरा इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. आपण पैसे दिलेत, आपल्याला काय मिळायचे? सर्व्हिस मिळायचे, त्याच्यामुळे बॅलन्स शीट ॲसेट साईड. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, डेप्रिशिएट लँड अँड बिल्डिंग 5% पर ॲनम अँड प्लांट अँड मशिनरी 10% पर ॲनम. आता तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी हे सांगत आलेलो आहे की डेप्रिशिएशनचं मिनिंग काय? बिकॉज ऑफ यूज ऑफ ॲसेट अँड बिकॉज ऑफ वेअर अँड टेअर ऑफ ॲसेट, ॲसेटची व्हॅल्यू कमी होते, त्याला आपण म्हणतो डेप्रिसिएशन. म्हणजे ॲसेटची व्हॅल्यू कमी झाली, सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम ॲसेट. आणि आपला लॉस झाला, ॲसेटची किंमत कमी झाली म्हणजे लॉस झाला, फायनान्शियल लॉस आहे, त्यामुळे रेकॉर्ड होईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. पुढची ॲडजस्टमेंट आहे राईट ऑफ 500 फर्दर बॅड डेट्स. बॅड डेट्स म्हणजे डेटर्सने आपले पैसे बुडवले, लॉस झाला, सो पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम डेटर्स. डेटर्स कमी झाले कारण की त्यांनी आपले पैसे बुडवले, सो डेटर्स कमी होतील. आणि दुसरा इफेक्ट फायनान्शियल लॉस आहे, डेटर्सनी पैसे बुडवले म्हणजे लॉस झाला, सो लॉस कुठे रेकॉर्ड होईल? P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. दॅट्स इट. प्रॉब्लेमचं डिस्कशन आता करून झालेलं आहे. आता आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करणार आहोत. तुम्हाला ड्रॉ करायचं आहे ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. जर तुम्ही ड्रॉ केले नसेल तर शांतपणे वेळ घ्या, व्हिडिओ पॉज करा, शांतपणे ड्रॉ करा आणि मग व्हिडिओ पुन्हा स्टार्ट करा. लेफ्ट पेजवरती तुम्हाला ट्रेडिंग अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ड्रॉ करायचं आहे. राईट पेजवरती तुम्हाला बॅलन्स शीट ड्रॉ करायचं आहे. वरती हेडिंग टाकायचं आहे इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ, आणि दोन्ही पार्टनर, तिन्ही पार्टनर, जे केवढे पार्टनर्स असतील त्यांची नावं लिहायची आहेत. त्यानंतर पुढे ट्रेडिंग अकाउंटला हेडिंग टाकायचं आहे ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड, आणि त्याच्या पुढे जी काही डेट असेल ती 31 मार्च, आणि मग त्याच्या पुढे जे काही इयर असेल ते. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड, आणि मग जी काही डेट असेल ती 31 मार्च, आणि मग जे काही इयर असेल ते. ट्रेडिंग आणि P&L अकाउंट दोन्हीच्या लेफ्ट साईडला डेबिट लिहायचं आहे, राईट साईडला क्रेडिट लिहायचं आहे. बॅलन्स शीटला हेडिंग टाकताना परत वरती इन द बुक्स ऑफ पार्टनरशिप फर्म ऑफ, आणि जेवढे पार्टनर्स असतील तेवढ्यांची नावं. बॅलन्स शीटला लिहायचं आहे बॅलन्स शीट ॲज ऑन, आणि मग पुढे डेट येईल 31 मार्च, आणि मग जे काही इयर असेल ते. बॅलन्स शीटला डेबिट क्रेडिट लिहायचं नाही. ट्रेडिंग आणि P&L ला लिहायचं आहे पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, परत पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज. बॅलन्स शीटला मात्र काय लिहायचं आहे? लायबिलिटीज अमाऊंट रुपीज, ॲसेट्स अमाऊंट रुपीज. जर तुम्ही ऑलरेडी ड्रॉ करून रेडी असाल, दॅट्स ग्रेट. तुम्हाला जो काही वेळ मिळाला आहे त्याच्यामध्ये पटकन ते लाईक बटन हाणून द्या. चला सॉल्व्ह करूयात. पहिल्या याला ओपनिंग स्टॉक रेकॉर्ड होणार आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, फर्स्ट लाईन. ओपनिंग स्टॉक, outer column 9,000. Next, cash in hand, balance sheet asset side. No adjustment, so outer column 1,200. नेक्स्ट डिस्काउंट अलाउड रेकॉर्ड होणार आहे P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड. त्यालाही ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम 450. नेक्स्ट सॅलरीजला ॲडजस्टमेंट आहे, रेकॉर्ड होणार आहे P&L अकाउंट डेबिट साईडला, पण ॲडजस्टमेंट असल्यामुळे इनर कॉलम. वन लाईन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. लँड अँड बिल्डिंग रेकॉर्ड होणार आहे बॅलन्स शीट ॲसेट साईड. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. लँड अँड बिल्डिंगला ॲडजस्टमेंट आहे, सो इनर कॉलम. वन लाईन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. नेक्स्ट फर्निचर, बॅलन्स शीट ॲसेट साईड. फर्निचरला ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम. $9,000.
नेक्स्ट प्लांट अँड मशिनरी बॅलन्स शीट ॲसेट साईड, त्याला ॲडजस्टमेंट आहे, सो इनर कॉलम. $11,000, one line blank, arrow for adjustment. Sundry debtors balance sheet asset side, sundry debtors ला adjustment आहे, so inner column, one line blank, arrow for adjustment. Interest paid P&L account debit side, no adjustment, so outer column. $425. Printing and stationery P&L account debit side, no adjustment, so outer column. $600. परचेसेस रेकॉर्ड होतील ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला, सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. परचेसेसला रिटर्नची ॲडजस्टमेंट आहे, सो इनर कॉलम 16,000, वन लाईन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. नेक्स्ट वेजेस ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड, त्याला ॲडजस्टमेंट आहे, सो इनर कॉलम. वन लाईन ब्लँक, ॲलो फॉर ॲडजस्टमेंट. नेक्स्ट आलेत सेल्स रिटर्न. सेल्समधून मायनस करायचे पण आपल्याला अजून सेल्स नाही मिळाले, सो क्रेडिट साईडला लिहूयात बाय सेल्स. जेव्हा सेल्स मिळतील तेव्हा लिहूयात. त्यातनं मायनस करणार आहोत सेल्स रिटर्न. $900, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. नेक्स्ट बॅड डेट्स रेकॉर्ड होणार आहेत P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. बॅड डेट्सला ॲडजस्टमेंट आहे, सो इनर कॉलम, वन लाईन ब्लँक, ॲरो फॉर ॲडजस्टमेंट. कॅपिटल अकाउंट रेकॉर्ड होणार आहेत बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, सो गो टू बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. कॅपिटल अकाउंट्स, Durgesh, leave 3 lines blank, arrow for adjustment. Second partner, Dinesh, leave 3 lines blank, arrow for adjustment. आणि आता दोघांचं कॅपिटल लिहूयात. कॅपिटल आहे 17,500 each. इनर कॉल. नेक्स्ट सेल्स रेकॉर्ड होतील ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला, सो गो टू ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड. सेल्स लिहूयात. अमाऊंट आहे 23,600. नाव वी कॅन टेक द टोटल टू द आउटर कॉलम. आउटर कॉलम जातील 22,700. नेक्स्ट सन्ड्री क्रेडिटर्स बॅलन्स शीट लायबिलिटी साईड. आउटर कॉलम त्याला ॲडजस्टमेंट नाही आहे,
14,500. बिल्स पेबल बॅलन्स शीट लायबिलिटी साईड त्यालाही ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम. बँक लोन बॅलन्स शीट लायबिलिटी साईड त्यालाही ॲडजस्टमेंट नाही आहे, सो आउटर कॉलम. नेक्स्ट डिस्काउंट रिसिव्ड रेकॉर्ड होणार आहे P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट क्रेडिट साईड. एक लाईन सोडणार आहोत ग्रॉस प्रॉफिटसाठी. सेकंड लाईनवर बाय डिस्काउंट रिसिव्ड आउटर कॉलम 750. आणि लास्ट परचेस रिटर्न मायनस करणार आहोत परचेसेसमधून. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट परचेसेसमधून मायनस करूयात. $1,100. सो आउटर कॉलम जातील 14,900. पोस्टिंग झालंय. ॲडजस्टमेंट्स करूयात. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, दुसरा इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड. आता ॲडजस्टमेंट स्टार्ट झाल्या आहेत, सो प्रत्येक ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट्स द्यायचे आहेत. ट्रायल बॅलन्समधल्या प्रत्येक आयटमचा एक इफेक्ट, ॲडजस्टमेंटचे 2 इफेक्ट. क्लोजिंग स्टॉक रेकॉर्ड करूयात. ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड बाय क्लोजिंग स्टॉक. आउटर कॉलम 14,500. हा झाला पहिला इफेक्ट. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट ॲसेट साईड क्लोजिंग स्टॉक आउटर कॉलम 14,500. नेक्स्ट ॲडजस्टमेंट आहे आउटस्टँडिंग सॅलरी. पहिला इफेक्ट आहे ॲड टू सॅलरी. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड. ॲड आउटस्टँडिंग. $350. सो आउटर कॉलम जातील 1,000. सेकंड इफेक्ट बॅलन्स शीट लायबिलिटी साईड आउटस्टँडिंग सॅलरी 350. नेक्स्ट वेजेस पेड इन ॲडव्हान्स टू वर्कर. पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम वेजेस. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट डेबिट साईड. वेजेसमधून मायनस करूयात. $600. आउटर कॉलम जातील 800. सेकंड इफेक्ट जाईल बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. ॲडव्हान्स वेजेस आउटर कॉलम 600. डेप्रिसिएट लँड अँड बिल्डिंग 5% अँड प्लांट अँड मशिनरी बाय 10%. पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम ॲसेट. लँड अँड बिल्डिंगवर 5% डेप्रिसिएशन आहे. सो पहिले लँड अँड बिल्डिंगमधनं मायनस करूयात. मायनस डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 5%. एकदम सोपे असतात 5% काढायला. 1 0 जेव्हा आपण कट करतो तेव्हा होतात 10%. त्याच्या हाफ केलं की 5%. आता 25,000 अमाऊंट दिली आहे, सो 25,000चा 1 0 कट केला तर होतात 2,500. हे होतील 10%. ह्याच्या हाफ 2,500च्या हाफ किती होतील 1,250. हे झाले 5%. मायनस करूयात.
सो आउटर कॉलम जातील 23,750 आणि प्लांट अँड मशिनरीवरती 10% डेप्रिसिएशन आहे. सो मायनस करूयात डेप्रिसिएशन ॲट द रेट ऑफ 10%. म्हणजे 1 कट केला की 10% होतात. सो 1 कितीवर 11,000चा 1 कट केला तर 1,100 होतील 10%. सो कट करूयात, डेप्रिसिएशन मायनस करूयात, आउटर कॉलमला येतील 9,900. याचा सेकंड इफेक्ट कुठे द्यायचा आहे आपल्याला? P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. सो गो टू P&L अकाउंट डेबिट साईड टू डेप्रिसिएशन. $1,250 on land and building, 1,100 on plant and machinery. So outer column 2,350. आणि लास्ट ॲडजस्टमेंट राईट 500 फॉर फर्दर बॅड डेट्स. पहिला इफेक्ट मायनस फ्रॉम डेटर्स. सो गो टू बॅलन्स शीट ॲसेट साईड. ॲडजस्टमेंटमध्ये सो हे ॲडिशनल बॅड डेट्स आहेत. 500 मायनस केले तर आउटर कॉलम जातील 12,000. सेकंड इफेक्ट जाईल P&L अकाउंटच्या डेबिट साईडला. ऑलरेडी बॅड डेट्स आहेत त्यात ॲड करूयात. सो आउटर कॉलम जातील 825. दॅट्स इट. सो सगळे ॲडजस्टमेंट्स झालेले आहेत. पोस्टिंग झालं आहे, ॲडजस्टमेंट झालं आहे. आता क्लोजिंग करणार आहोत. सगळ्यात पहिले ट्रेडिंग अकाउंट क्लोज करूयात. सो गो टू ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची क्रेडिट साईड मोठी आहे. सो टेक द टोटल ऑफ क्रेडिट साईड. क्रेडिट साईडची टोटल येते 37,200. सेम टोटल आपण डेबिट साईडला लिहिणार आहोत. आणि आता क्रेडिट साईडच्या टोटलमधून डेबिट साईड मायनस केली तर येईल ग्रॉस प्रॉफिट. सगळं बरोबर केलं तर ग्रॉस प्रॉफिट येतोय 12,500. हा ग्रॉस प्रॉफिट ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडवरून P&L अकाउंटच्या क्रेडिट साईडला जाईल. सो गो टू P&L अकाउंट क्रेडिट साईड बाय ग्रॉस प्रॉफिट. आता P&L अकाउंट क्लोज करूयात. P&L अकाउंटची सुद्धा क्रेडिट साईड मोठी आहे. सो टेक द टोटल ऑफ क्रेडिट साईड अगेन. आता परत क्रेडिट साईडच्या टोटलमधनं डेबिट साईडची टोटल मायनस केली तर मिळेल नेट प्रॉफिट. आणि तो आपल्याला वाटून द्यायचा आहे. 2 पार्टनर्स आहेत. सगळं बरोबर केलं तर नेट प्रॉफिट येतोय 7,600. बघा प्रॉब्लेममध्ये आपल्याला रेशो दिलेला नाही आहे. सो आता काय करणार आहोत? इक्वली डिवाइड करणार आहोत. सो 7,600 डिवाइड बाय 2 केलं जे काही आन्सर येईल तो प्रॉफिट दोघांना मिळेल.
सो 3,800 each. हा जो नेट प्रॉफिट आहे तो कॅपिटल अकाउंट मध्ये ऍड करणार आहोत. सो गो टू बॅलन्स शीट, ऍड नेट प्रॉफिट. आणि आता फिगर्स आउटर कॉलमला घेऊयात. दुर्गेशच्या कॅपिटल अकाउंटची आउटर कॉलमची फिगर आहे 21,300 आणि अर्थातच दिनेशच्या पण कॅपिटल अकाउंटची आउटर कॉलमची फिगर आहे 21,300. आता काय करणार आहोत, बॅलन्स शीटची टोटल घेणार आहोत. बॅलन्स शीट काय व्हायला पाहिजे, टॅली व्हायला पाहिजे. लायबिलिटी साईडची टोटल येते 70,950 आणि ॲसेट साईडची पण टोटल येते 70,950. दॅट्स इट गाईज, प्रॉब्लेम इज सॉल्व्ड. माझं काम झालेलं आहे. आता तुम्हाला तुमचं काम करायचं आहे. तुमचं काम काय आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, बेल आयकॉन दाबायचं आहे, म्हणजे मी जेव्हा नेक्स्ट व्हिडिओ टाकीन तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल. जर तुम्हाला काही डाऊट्स असतील तर कमेंट सेक्शनमध्ये टाका. मी लवकरात लवकर तुमचे डाऊट्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करीन. तुमचे जे कोणी 12th स्टँडर्डचे फ्रेंड्स असतील त्यांना ही सिरीज रेकमेंड करा, म्हणजे येणाऱ्या बोर्ड एक्झामसाठी त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. व्हिडिओ सोडून जाण्याच्या आधी लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. फुकट आहे, करून टाका. येस, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन, थँक्यू सो मच. बाय बाय, गुड डे.